नमस्कार, माझे नाव रुपाली प्रसाद सोनवणे। मला एक अनुभव सांगायचा आहे। क्षयरोग आणि कुष्ठरोग याचा सर्वे चालला होता आणि मी कंपनीत सर्वे करत होती। एक बिल्डिंग झाली, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेल्यावर 2-3 घरी झाल्यावर चौथ्या घरात मी बेल वाजवली। त्यांनी दरवाजा उघडला आणि मी सांगितलं की मी रुपाली सोनवणे आणि आशा वर्कर। त्यांनी काहीही ऐकून न घेता एकदम म्हटले, नाही आम्हाला तुमची माहिती ऐकायची नाही, आणि धाड दिसनाशी दार लावून घेतलं। माझ्या तोंडावरच एकदम असं दार आपटलं। अहो म्हणलं, मी ऐकून तरी घ्या। तर नाही, तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही। माझा कॉन्फिडन्स तिथंच म्हणजे कमी झाला आणि मी म्हणजे 2-3 घरात तरी पण तसंच पुढे गेले। नंतर मला आठवलं की वारंवार आपली PSCत ट्रेनिंग होतात, आमच्या BF मॅडम असतील किंवा PSCचा स्टाफ असेल की आम्हाला सांगत असतात, अशा अडचणी तुम्हाला येतच असतात, तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला अशा अडचणी येतात ना। तर तुम्ही जाताना तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फाची लादी घेऊन मगच फील्डवरती काम करत जा। आणि मग तसंच मी 2 घरं पण केली, क्षयरोगाची माहिती सांगितली, कुष्ठरोगाची। आणि नंतर तिसऱ्या घरात गेल्यावर ते माणूस होता, त्या म्हटल्या, आशाताई तुम्ही या। आणि त्यांनी मला म्हणजे खायला दिलं की 4 प्रकारची बिस्किट होती। आणि त्यांनी म्हणजे माझा पाहुणचार केल्यासारखाच एकदम मला बोलवलं, या पाणी घ्या, हे जरा गोड बिस्किट खा। तर मी म्हटलं, नको अहो, मला नको हे। नाही नाही म्हणले, तुम्ही किती समाजसेवा करता, लोकांना माहिती देता, मदत करता, वेगवेगळ्या आरोग्य दूत म्हणूनच तुम्ही काम करता आणि वेगवेगळ्या आरोग्य स्कीम आमच्यापर्यंत पोहोचवता। मग तुमच्यासारख्यांना आमची मदत करणं हे आमचं काम आहे। नंतर मग मला वाटलं की आपल्याला वाईट वाटलं होतं, पण खरंच जशा व्यक्ती असतात तशाच प्रवृत्ती पण असतात।